आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत कोळगाव या ठिकाणी। खरं तर गेली काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली होती ती फसवी कर्जमाफी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगानं श्रीगोंदा तालुक्यामध्ये राजेंद्र भोसले असतील आणि गणवत असतील, त्याचबरोबर बाळासाहेब महाता असेल, यांच्यासाठी ज्येष्ठ नेते सर्व एकत्र येत त्यांनी खरं तर रस्ता रोकोचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। आणि त्या अनुषंगानं पहिला रस्ता रोको कोळगाव फाटा या ठिकाणी दौंड अहिल्यानगर हा जो महामार्ग आहे या ठिकाणी हा त्यांनी केलेला आहे। या ठिकाणी खूप मोठे संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे की जे आम्हाला या ठिकाणी जी कर्जमाफी दिलेली आहे त्याच्या ज्या अटी आणि ज्या शर्ती आहेत ते शिथिल व्हाव्यात आणि सरसकट कर्जमाफी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। आंदोलनाचं नेतृत्व करणारे सर्व नेते मंडळींशी जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी आपापली मते या ठिकाणी व्यक्त केली। नमस्कार, मी सागर शकलंगे, राहणार कोळगाव। आज खऱ्या अर्थाने शेतकरी कर्जमाफीविषयी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले होते, परंतु या सरकारने शेतकरी हा रस्ता रोको आंदोलनासाठी नव्हे तर आमचा शेतकरी वर्ग हा त्याचा प्रपंचासहितच रस्त्यावर काढण्याचे ठरवले आहे। आज कुठल्याही मालाला हमीभाव नाही, शेतकऱ्याला या दुष्काळाने त्रस्त केले। देवाभाऊंनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्यावर जाच काठी आल्यामुळे कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी शेतकऱ्याला करता येत नाही। मी देवाभाऊंना एकच विनंती करेल, आम्हाला तुम्हाला कर्जमाफी देता येत नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना आमच्या मालाला कमीत कमी आम्ही पिकवलेल्या मालाला हमी भाव देण्याचं काम करा। आमचा शेतकरी वर्ग असा आहे, तुमची ती जरी मोकळी झाली असेल ती पण भरण्याची ताकद आमच्या शेतकरी वर्गामध्ये आहे। एकच विनंती करतो की आमचा शेतकरी दुष्काळाने पिसला गेलाय, कर्जाने पिसला गेलाय, पण त्याला यामधून बाहेर करण्याचं काम जर तुम्हाला करता येत नसेल तर इथून पुढे आमची तरुण यंत्रणा ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला निश्चितच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। देवभाऊंना एकच विनंती करतो की तुम्ही दिलेला शब्द पाळा, हीच आमची नम्रतेची विनंती। धन्यवाद। या ठिकाणी जे शेतकरी रस्ता रोको केला, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी भेटली पाहिजे या निमित्ताने हजारो शेतकरी बांधव संपूर्ण तालुक्यातून इथं आले, मी सर्वांचे आधी आभार मानतो। ही 2026 ची संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे, कारण पहिल्या अटीमध्ये शेतकरी राहिला तर दुसऱ्यामध्ये अडकला, दुसऱ्यामध्ये सापडला, तिसऱ्यामध्ये गेला, या अशी संपूर्ण कर्जमाफी। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी 2024च्या इलेक्शनला सांगितलं होतं आमचं जर सरकार आलं तर संपूर्ण शेतकऱ्याचा कर्जमाफी आम्ही करू आणि शेतकऱ्याचा कोराव करू। मी मुख्यमंत्री साहेबांना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने विनंती करतो की चिंगारी कोळगावची महाराष्ट्राचं 15,000 रुपये आता येणाऱ्या 22 तारखेला अधिवेशनामध्ये तुम्ही अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बी एक शेतकऱ्याचे मुलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री साहेब या तिघांना मी विनंती करतो श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने तुम्ही संपूर्ण शेतकऱ्याचे शब्दाला दिल्याप्रमाणे संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करा, हीच मी विनंती करतो। आज कोळगाव या ठिकाणी समस्त शेतकऱ्यांच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी झालं। शेकडो शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती शेतकरी या ठिकाणी आक्रमक होत चाललेला आहे। आमची राज्य सरकारला या ठिकाणी विनंती आहे की शेतकऱ्यांनी अजून आक्रमक होण्याच्या अगोदर आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा। यानंतर आता लगेच 25 तारखेला चिखली या ठिकाणी रस्ता रोको होणार आहे आणि तरी सुद्धा या अधिवेशनामध्ये 22 तारखेला त्यांनी शब्द दिलेला की मीटिंगवर निर्णय घेऊ। 22 तारखेला निर्णय जर झाला नाही तर त्यानंतर जे आंदोलन होतील ते रोकोसारखे आंदोलन होतील। 28 ते 30 तारखेदरम्यान रेल्वे रोकोचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल। धन्यवाद। आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एक 2-3 दिवसामध्ये आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत कोळगाव परिसरातील आणि सर्व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो। खरं तर शासनाने जी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जाहीर केलेली आहे ही अतिशय फसवी योजना आहे। कारण ज्यावेळी कोळगाव सोसायटीमध्ये अधिकारी तपासणी करता आले तर त्यांनी सांगितले की 2019चे जे कर्जाचा लाभ घेतलेले जे शेतकरी आहेत ते याच्यापासून वंचित राहणार आहेत।
त्यांना फक्त 50,000 रुपयेच कर्जमाफी मिळणार आहे. आणि 50,000 रुपये जर कर्जमाफी मिळाली तर तो शेतकरी काहीच करू शकणार नाही, पुढे तो शेतकरी उभा राहू शकणार नाही. जर शेतकऱ्याला शासनाने योग्य बाजार दिला तर कर्जमाफी सुद्धा आम्हाला मागण्याची वेळ येऊ नये. पिकांचे बाजार कमी आणि खतांचे बाजार मात्र आवाजवे अचानक वाढलेले आहेत. मजुरीचे बाजार भाव वाढलेले आहेत, ट्रान्सपोर्टचे बाजार भाव वाढलेले आहेत, डिझेल पेट्रोलचे बाजार भाव वाढलेले आहेत. आणि या तुलनेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला कसलाच भाव मिळत नाही. तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटणार आहे आणि त्याला शासनाला सामोरं जावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी याची दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी आणि कर्जमाफी सरसकट जाहीर करावी अशी विनंती करतो. आमचे जय जवान जय किसान. शेतकरी नेते राजेंद्र आबा मस्के असतील, तसेच माननीय हेमंत सर नलगे असतील आणि इतर या तालुक्यातल्या सर्व पक्षीय नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी जी शेतकरी कर्जमाफी संदर्भात भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज मोठा रास्ता रोको कोळगाव या ठिकाणी पार पडला. आपला लढा हा आपल्यालाच लढावा लागणार आहे. तालुक्यातला कुठलाही नेता या लढ्यामध्ये सहभागी होणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला लढा हा आपणच लढला पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण आपला लढलो तर आपल्याला यश मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं. सर्व पक्षीय नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा अध्यक्ष या नात्यानं त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर सतत राहण्याची या ठिकाणी मी भूमिका जाहीर करतो. आपण गेल्या 15 दिवसापासून त्या अश्वी कर्जमाफीच्या विरोधामध्ये या ठिकाणी काही तालुक्यातल्या प्रमुख माणसाला एकत्रित करून हा लढा लढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या लढ्यासाठी सुरुवातीला तहसील कार्यालयावर आपण छोटासा एक त्या ठिकाणी आंदोलन केलं, धरणे आंदोलन, आणि एक दिवशी लोकांना संदेश दिला. त्याच दिवशी सगळे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर निर्णय झाला की आपली एक सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक ठेवा आणि ती बैठक आपण त्या ठिकाणी यश स्टार हॉटेलला ठेवली. आणि त्या यश स्टार हॉटेलमध्ये त्या ठिकाणी ठरलं की रस्ता रोको करायचा तर कुठं करायचा, कुणी करायचा. तर त्या ठिकाणी आदरणीय या भागाचे नेते हेमंत सर या ठिकाणी पुढे आले आणि ते म्हणले की मी कोळगाव फाट्यावर सगळं नियोजन करतो. आणि त्यांनी आज ठरल्याप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन केलं. त्यांनी 2-3 दिवस झोप सुद्धा घेतली नाही. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी आपण रस्ता रोको मध्ये आपली जी प्रमुख मागणी आहे की त्या ठिकाणी सरकारचं स्वतःच आश्वासन आहे की 7-12 कोरा करू, परंतु सरकारने स्वतः दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आणि कर्जमाफी तर दिलीच, ती बी 2 वर्ष 1.5 वर्ष वाट पाहून दिली. आणि त्या ठिकाणी लोकांना आंदोलन करावं लागलं, मोर्चे करावं लागले. आणि त्या कर्जमाफीमध्ये ज्यावेळेस जार बाहेर आला त्यावेळेस मात्र सर्वसामान्य माणसाच्या पायाखालची वाळू सरकली. या कर्जमाफीमध्ये कोणालाच लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या जार मध्ये आहे. 19ला ज्याला लाभ झाला त्याला तो लाभ मिळणार नाही. ज्याला 50,000 रुपयाचा लाभ द्यायचा आहे त्यांनी आधी पहिली असणारी त्याची 1 लाख असेल 1.5 लाख असेल वरची रक्कम भरायची, मग त्याला तो लाभ मिळणार आहे. 19ला ज्याला लाभ झाला त्याला सुद्धा 50,000 देणार आहेत, पण ते सुद्धा त्यांनी ते कर्ज भरल्याशिवाय देऊ शकत नाही. त्याचबरोबर ज्याला 25,000 30,000 पगार आहे, कोण कारखान्यात काम करतोय, वॉचमॅन आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या कर्जमाफीतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय की अशा अनेक जाची काठी आहेत. त्या जाचं काठीचा जर अभ्यास केला तर ती एवढी मोठी गाळण आणि चाळण सरकारने लावली. आणि त्यामुळं त्या सरकारच्या विरोधात कुठेतरी एकवटण्याची गरज आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको ठेवला. त्या रस्ता रोको मध्ये आम्ही 2 मागण्या या केल्या. एक MSEBने अतिरिक्त भरनेम लादलेला आहे आणि ग्रामीण भागात गावठाण सोडलं तर संध्याकाळी 6 ते 9 लाईट नसते. अभ्यासाचा प्रश्न आहे, इचूकाट्याचा प्रश्न आहे, लोकांच्या जेवणाचा प्रश्न आहे आणि तोंडात घास घालायला सुद्धा अंधारात घालावा लागतोय. आणि म्हणून करता ते भरनेम जे केले 6 ते 9 ते रद्द करावं. आणि दुसरी आमची मागणी आहे की वरे जरी कर्जमाफी असल्या फसटूट केल्या तरी शेतकरी त्यातून बाहेर येणार नाही. शेतकरी जर बाहेर आणायचा असेल तर एकदा 7-12 कोरा करणे आणि त्याला हमी भाव देणे. हमी भाव म्हणजे काय तर आम्ही शेतकरी 1 एकराला जर 50,000 रुपये खर्च करत असेल तर त्याच्या दुप्पट बाजार भाव म्हणजे जर 50,000 खर्च झाला तर 1.5 लाख रुपये तरी त्या शेतीतून उत्पन्न आलं पाहिजे. अशा त्या ठिकाणी त्या योजना करावी आणि किमान एकरामध्ये 1 लाख रुपये
शेतकऱ्याच्या पदरात पडावं. 1 एकराचं पीक आणायला 4 महिने लागतात कमीत कमी, आणि काही पीक 6 महिन्याच्या खाली येत नाहीत. एका कुटुंबात किमान 2 पोरं आणि 1 नवरा बायको म्हणलं तर 6 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, 6 माणसं आहेत, आणि अशा माणसाने 6-6 महिने जर समजा ह्या शेतीच्या जीवावर, तर त्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल. आणि म्हणून करता उत्पन्न खर्चावर दुप्पट हमी भाव हाच एक पर्याय आहे. आणि जर सरकारने आता 7-12 कोरा केला तर त्यांनी अधिवेशनात निर्णय करावा की आम्ही 20 वर्ष कर्जमाफी करणार नाही, तरी आम्ही ते स्वीकारू. आम्हाला तुम्ही कोणत्याच सवलती देऊ नका तरी आम्ही स्वीकारू, पण तुम्ही फक्त आम्हाला खत, पाणी, बी बियाणं ही वेळेवर द्या आणि कमी दरात द्या, आणि आम्ही पिकवलेल्या मालाला हमी भाव द्या. एवढाच अजेंडा आमचा आहे. आता जनता पेटलेली आहे, उद्या त्याला उद्रेक होणार आहे. उद्या 20 तारखेला जर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निर्णय नाही घेतला तर आम्ही 22 तारखेला श्रीगोंदा तहसील कार्यालयावर भव्य त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मोर्चा आणणार आहोत. आणि त्या मोर्चातून आम्ही पुन्हा एक महाराष्ट्र सरकारला संदेश देणार आहे. आणि त्याचं पुढचं आंदोलन आमचं त्या ठिकाणी गावागावात उभा राहणार आहे. आणि ही लढाई आमची सुरू झाली. ही लढाई आमची जोपर्यंत उतारा कोरा होत नाही तोपर्यंत मरण आलं तरी चालेल. त्याचा आता वाली म्हणून आम्हाला सगळ्याला एकत्र व्हायचंय. शेतकऱ्याचा प्रश्न आहे, आणि मला विश्वास आहे की या राज्यातला शेतकरी, तालुक्यातला शेतकरी जागा होऊन उद्या त्याला जो शेतकऱ्याच्या प्रश्न पुढे येईल त्याच्या पाठीमागे उभा राहील, अशी भूमिका या ठिकाणी लोकांना पटवून देणं, आणि हाच आमचा आंदोलनाचा अजेंडा आहे. आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ, एवढीच आमची भूमिका आहे. खूप मोठे संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, आणि सर्वांची एकच मागणी आहे की जे आम्हाला या ठिकाणी जी कर्जमाफी दिलेली आहे त्याच्या अटी आणि ज्या शर्ती आहेत ते शिथिल व्हाव्यात आणि सरसकट कर्जमाफी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. नक्कीच सरकार याकडे लक्ष देते की असं दिलं होतं, याकडे मात्र शेतकऱ्याचं लक्ष आहे. आणि जर ती कर्जमाफी लवकरात लवकर सरसकट झाली नाही तर मात्र श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ता रोको, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी होणार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. श्रीगोंदा श्रीगोंदा